मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्स समजून घेणार आहोत आणि यावरती काही वाक्य दिलेले आहेत आणि ते करेक्ट वाक्य बनवायचे आहेत. तर चला, कशा प्रकारे सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजेच साधा वर्तमान काळ, तर ह्या साधा वर्तमान काळ यावरील काही वाक्य दिलेले आहेत, ते करेक्ट करायचे आहे तुम्हाला. चला, वर्कशीट नंबर 1. तर या ठिकाणी पहिलं सेंटेन्स आहे पहा. फर्स्ट सेंटेन्स इज शी ब्लँक ईट ॲन ॲपल एव्हरी डे. तर या ठिकाणी वर्ब ईट दिलेला आहे, तर वाक्यामध्ये करेक्ट काय आहे ते सांगा पाहू. तर या ठिकाणी शी इट्स अशा प्रकारे येतं. शी इट्स ॲन ॲपल एव्हरी डे. तर चला, नेक्स्ट सेंटेन्स पहा. दे डॅश वॉक इन द पार्क एव्हरी मॉर्निंग. तर या ठिकाणी दे डॅश वॉक दिलेला आहे इन ब्रॅकेटमध्ये, इन द पार्क एव्हरी मॉर्निंग. तर काय ते सांगा पाहू. येस, सेम ॲज इट इज, दे वॉक इन द पार्क एव्हरी मॉर्निंग. तर सेम वॉक हेच वर्ब असणार आहे. कारण आपण टेन्स समजून घ्यायचा असेल तर वर्ब यानुसार आपल्याला बदल करायचा असतो. तर काळानुसार वर्बचं फॉर्म तयार करायचा असतो. तर सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये कशा प्रकारे वाक्य तयार केले जात असतात ते हे थोडंसं लक्षात घ्या. रूल ह्या ठिकाणी सांगतो पहा. तर या रूलमध्ये तुम्ही सिंपल प्रेझेंट टेन्सचे वाक्य बनवू शकता. तर सब्जेक्ट प्लस V1 इन ब्रॅकेट यस और ES प्लस ऑब्जेक्ट. तर या रूल्समध्ये तुम्ही सिंपल प्रेझेंट टेन्सचे वाक्य तयार करू शकता. तर चला, नेक्स्ट वाक्य पहा. या ठिकाणी ही थर्ड सेंटेन्स, ही डॅश प्ले द गिटार. तर या ठिकाणी प्ले दिलेला आहे, तर काय होते सांगा पाहू. प्लेज. काय होते. प्लेज. यस लागतो, क्रियापदाला यस लागतं. ही प्लेज द गिटार. कारण या ठिकाणी सब्जेक्ट काय आहे. ही शी इट अँड सिंग्युलर असेल नेम, तर त्यावेळेला क्रियापदासोबत काय लागतोय. सिंग्युलर असेल तर यस और ES लागतो, हे लक्षात ठेवा. तर यस आणि यस केव्हा लागतो हे तुम्ही समजून घ्यायचं आहे. चला, पुढे सांगतो मी तुम्हाला. तर या ठिकाणी पहा, नेक्स्ट सेंटेन्स, टीना ब्लँक रीड अ बुक एव्हरी वीकेंड. तर या ठिकाणी पहा, तर काय ना सांगा पाहू. रीड्स यस लावायचं. तर यस लावल्यानंतर टीना, कारण ही एक नेम आहे, सिंग्युलर आहे नेम, तर यासाठी टीना रीड्स अ बुक एव्हरी वीकेंड. तर नेक्स्ट सेंटेन्स पहा. टॉम वॉशेस हीज क्लॉथ्स एव्हरी संडे. येस, बरोबर आहे तुमचं, याला ES लागतं. तर कशा प्रकारे लागतं, यशच आल्यामुळे. तर टॉम वॉशेस हीज क्लॉथ्स एव्हरी संडे. तर काय होतं इथं, वॉशेस. येस. चला, नेक्स्ट सेंटेन्स पहा. वी प्ले टेनिस. तर सेम या ठिकाणी वी आल्यामुळे सब्जेक्ट, प्ले हेच क्रियापद असणार आहे. राईट. वी प्ले टेनिस. नेक्स्ट सेंटेन्स पहा. सब्जेक्ट काय दिला आहे, ही दिला आहे. ही डॅश स्लीप दिलेला आहे इन ब्रॅकेटमध्ये 8 hours अ नाईट. ही स्लीप्स, यस लागतोय, क्रियापदाला यस लागतं. ही स्लीप्स 8 hours अ नाईट. नेक्स्ट सेंटेन्स पहा. या वाक्यामध्ये काय ते सांगा पाहू. ही वॉच दिलेला आहे टेलिव्हिजन ॲट 8 PM. सांगा पाहू. तर या ठिकाणी वॉचला काय होणार, ES लागणार. म्हणून या ठिकाणी ही वॉचेस टेलिव्हिजन ॲट 8 PM अशा प्रकारचं वाक्य बनणार. नेक्स्ट सेंटेन्स पहा. दे डॅश काय दिलेलं आहे इथं क्रियापद, गो दिलेलं आहे, टू स्कूल ॲट 7 AM. तर सेम या ठिकाणी काही चेंज होणार नाही, गोला गो. दे गो टू स्कूल ॲट 7 AM. तर अशा प्रकारचं वाक्य बनतं. नेक्स्ट सेंटेन्स पहा. इट डॅश रेन अ लॉट इन विंटर. या ठिकाणी काय येणार सांगा पाहू. तरी रेन दिलेला आहे, तर याला यस लागतं. तर इट रेन्स अ लॉट इन विंटर. काय येतं, इट रेन्स अ लॉट इन विंटर. चला, नेक्स्ट सेंटेन्स पहा.
या ठिकाणी काय आहे पहा, यस ऑर इयस, ॲड यस ऑर इयस टू द वर्ब्स. तर आत्ता तुम्हाला सांगितलेलं होतं की यस आणि यस कशा प्रकारे लागतो सब्जेक्टनुसार. सब्जेक्ट जर ही, शी, इट अँड सिंग्युलर नेम जर असेल तर त्यावेळेला काय लागतं, क्रियापदासोबत यस और इयस लागतं. ब्रॅकेटमध्ये मी रूल्स दिलं होतं ते पहा अगोदर. सब्जेक्ट प्लस V1 इन ब्रॅकेट यस और इयस प्लस ऑब्जेक्ट होता. तर या ठिकाणी जर क्रियापद यस, एस एच, सी एच ओ एक्स, काय काय, यस, एस एच, सी एच ओ एक्स असे जर शब्द आले असतील क्रियापदाच्या शेवटी, त्यावेळेला सब्जेक्टनुसार यस लावायचा आहे. तर फॉर एक्झाम्पलमध्ये वॉच दिलेला आहे, या ठिकाणी काय येणार सांगा पाहू, यस लागणार का इयस लागणार, तर इयस लागणार. तर चला, वॉचला इयस, वॉचेस झाला. नेक्स्ट त्याच पद्धतीने पहा, नेक्स्ट कुक आहे, तर कुकला काय लागणार, यस लागणार. इथं यस होतं, कुक यस, कुक्स. शीला यस लागणार, सीज. गोला यस लागणार कारण शेवटी ओ आलेला आहे म्हणून. आत्ता सांगितलं होतं यस, एस एच ओ एक्स ई एस, तर त्या प्रकारे गोला ई एस लागणार. त्यानंतर काय येणार पहा, या ठिकाणी टेक आहे, टेकला काय लागणार, यस लागणार फक्त. वॉशला ई एस, वॉशेस. कॉलला कॉल्स, प्लेला प्लेज, यस लागणार. वेकला वेक्स, यस लागणार. कमला कम्स, यस लागणार. तर या ठिकाणी इयस, यस, 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 यस. तर अशा प्रकारे तुम्ही क्रियापदाला यस और यस लावून फॉर्म तयार करू शकता. चला नेक्स्ट सेंटेन्स पाहूया. तर या ठिकाणी राईट डू और डज टू मेक क्वेश्चन्स. तर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. यस नो टाईप्स क्वेश्चन्स कशा प्रकारे फ्रेम केले जातात. तर प्रश्न बनवण्यासाठी सुद्धा यस नो टाईप्स क्वेश्चन्स म्हणजे जो प्रश्न डू और डज न बनलेला असेल सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये, त्या वाक्याचं यस और नोमध्ये उत्तर देऊ शकता. तर त्यावेळेला त्याला यस नो टाईप क्वेश्चन असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी काही वाक्य दिलेलं आहे, त्याच्यामध्ये डू और डजचा वापर करायचा आहे. तर डू और डजचा वापर करायचा आहे. तर चला या ठिकाणी पहिला क्वेश्चन तयार करूया. काय दिलं आहे वाक्यामध्ये ऑलरेडी क्वेश्चनमध्ये, टीम हॅव अ गर्लफ्रेंड. तर या ठिकाणी पहा काय येणार, डू येणार का डज येणार. तर या वाक्यामध्ये नेम टीम असल्यामुळे, टीम हे नाव आहे, तर त्यावेळेला डजचा वापर होतो. डज टीम हॅव अ गर्लफ्रेंड, येस और नो याचा रिप्लाय या प्रश्नामधून येऊ शकतो. तर या ठिकाणी डजचा वापर केला पाहिजे. नेक्स्ट काय आहे पहा, या ठिकाणी डू येते का डज येते सांगा पाहू. काय वाक्य दिलं आहे सेंटेन्समध्ये, क्वेश्चनमध्ये, युअर पॅरेंट्स वॉच टी व्ही. युअर पॅरेंट्स वॉच टी व्ही काय येते सांगा पाहू, डू और डज. तर या ठिकाणी डूचा वापर केला जातो. कारण डू युअर पॅरेंट्स वॉच टी व्ही, तर तुमचे आईवडील टी व्ही पाहतात का, येस और नो. तर उत्तर काय यायला पाहिजेत, येस और नो. तर या ठिकाणी पहा क्वेश्चन मार्कसुद्धा द्यायला पाहिजे, हे पंक्च्युएशनमध्ये तुम्हाला शिकायला मिळतं. तर युअर पॅरेंट्स, पॅरेंट्स कारण हे आईवडील दोघांचं मिळून आहे, प्लुरल फॉर्म आहे, म्हणून ह्या ठिकाणी डूचा वापर केला जातो. नेक्स्ट सेंटेन्स पहा, नेक्स्ट क्वेश्चन्स या ठिकाणी काय तयार होते, युअर ब्रदर वर्क, डू और डज काय येते सांगा पाहू या ठिकाणी. तर या ठिकाणी डजचा वापर होतो, कारण डज युअर ब्रदर वर्क, तुझा भाऊ काम करतो का. तर या ठिकाणी पहा डजचा वापर होतो, कारण ब्रदर हे सिंग्युलर इथं फॉर्म आहे. नेक्स्ट सेंटेन्स पहा, डॅश यू हॅव अ पेट, म्हणजे काय पहा की तुमच्याकडे पाळीव प्राणी आहे का, एखादा पेट ॲनिमल आहे का. तर त्यावेळेला कशाचा वापर होतो, डूचा, कारण यू आल्यामुळे सब्जेक्ट डूचा वापर होतो. डू यू हॅव अ पेट. तर अशा प्रकारे प्रश्न बनवला जातो. नेक्स्ट सेंटेन्स पहा, क्वेश्चन नंबर 5, मेलोनी वेक अप अर्ली काय ते सांगा पाहू या ठिकाणी, डू और डज. तर ह्या ठिकाणी डजचा वापर केला जातो, कारण इथं
मेलोनी नावाचा एक मुलगा आहे. तर डज मेलोनी वेक अप अर्ली, मेलोनी लवकर उठतो का? त्यानंतर पहा, युअर कॅट स्लीप ॲट नाईट. पहा, तुमचं मांजर रात्रीला झोपतो का? तर अशा प्रकारे वाक्य बनवायचं आहे, क्वेश्चन बनवायचं आहे. तर त्यावेळेला डू ऑर डजचा वापर करायचा आहे. काय येणार सांगा पाहू? तर यावेळेला डजचा वापर होणार. डज युअर कॅट स्लीप ॲट नाईट, कारण इथं सिंग्युलर आहे. त्यानंतर पहा, दे लिसन टू पॉप म्युझिक. ते पॉप म्युझिक ऐकतात का? अशा प्रकारचा प्रश्न आहे. यस ऑर नो करायचा आहे. तर त्यावेळेला दे आल्यामुळे काय येणार सांगा पाहू? डू येणार. डू दे लिसन टू पॉप म्युझिक, यस ऑर नो. तर अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता. नेक्स्ट सेंटेन्स पहा, चूज द करेक्ट आन्सर. चूज करा. या ठिकाणी सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये बनवायचे आहेत वाक्य. माय फोन डॅश इन द मिडल ऑफ द मीटिंग. सांगा पाहू, ऑप्शन्स दिलेला आहे. ए रिंग, बी रिंग्स. काय ते सांगा? माय फोन रिंग्स, काय येणार? बी ऑप्शन्स येणार. रिंग्स, बी ऑप्शन्स. नेक्स्ट पहा, माय पॅरेंट्स डॅश डिनर टुगेदर. कुक और कुक्स. काय ते सांगा पाहू? माय पॅरेंट्स कुक डिनर टुगेदर. तर या ठिकाणी पहा. नेक्स्ट, द सन डॅश इन दी ईस्ट रायझस, बी ऑप्शन्स राईज. काय ते सांगा पाहू? द सन रायझस, ए ऑप्शन्स करेक्ट आहे. त्यानंतर पहा, आय ऑलवेज माय टीथ. आय ऑलवेज डॅश माय टीथ बिफोर बेड. ए ऑप्शन्स ब्रश, बी ऑप्शन्स ब्रशेस. काय ते सांगा बरं? आय ऑलवेज ब्रश माय टीथ बिफोर बेड. तर अशा प्रकारे सिम्पल प्रेझेंटेशनचे वाक्य बनतात. नेक्स्ट पहा, या ठिकाणी मीला अँड अनिता डॅश टू द सेम स्कूल. मीला अँड अनिता डॅश टू द सेम स्कूल. काय ते सांगा पाहू? या ठिकाणी ए ऑप्शन्स गो येतो. मीला अँड अनिता गो टू द सेम स्कूल. नेक्स्ट सेंटेन्स पहा, माय फ्रेंड ब्लँक टू प्ले चेस. या ठिकाणी तर काय ते सांगा बरं? ऑप्शन्स ए लव, बी लव्ज. काय ते? माय फ्रेंड लव्ज, बी ऑप्शन्स टू प्ले चेस. नेक्स्ट या ठिकाणी पहा, द रिवर डॅश थ्रू द व्हॅली फ्लोज. काय येतं? द रिवर फ्लोज, बी ऑप्शन्स येतं. दे डॅश फुटबॉल ऑन वीकेंड्स. कारण या ठिकाणी काय येणार सांगा पाहू? प्लेड, कारण V2 आहे, हे तर येत नाही. प्ले V1, कारण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये V1चा वापर केला जातो. दे प्ले फुटबॉल, ऑप्शन्स बी. त्यानंतर पाहूया, द बेबी ब्लँक इन द क्राईब. काय ते सांगा पाहू? स्लिप्स और स्लेप्ट. काय तर स्लेप्ट तरी ऑलरेडी V2 आहे, स्लिप्स येणार. ऑप्शन्स ए, द बेबी स्लिप्स इन द क्राईब. क्राईब म्हणजे काय? लहान मुलांचा पाळणा. नेक्स्ट बघा, द टीचर ब्लँक द लेसन टू द स्टुडंट्स. काय ते सांगा पाहू? एक्सप्लेन और एक्सप्लेन्स. द टीचर एक्सप्लेन्स द लेसन टू द स्टुडंट्स, ऑप्शन्स बी येतो. तर अशा प्रकारे सिम्पल प्रेझेंट टेन्स समजून घेतलात. तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.